ठीक आहे. माझा इंटरनेट इश्यू होता. केलं इन्स्टॉल. तर माझं म्हणणं काय होतं, की माझी जी काही ताकद असेल म्हणजे मला तो उभा तुम्हीच केलं होतं आणि जी काही ताकद असेल तर ते तुम्ही आहेत आणि याच्यामध्ये जो असेल पैसा वगैरे काही तो तुमचा आहे. त्यामुळं त्याच्यामध्ये तुम्ही जर मला त्रास दिला आणि उद्या मी जर अडचणीत आलो, तर त्याच्यामध्ये साहजिक तुम्ही अडचणी देणार आहेत. म्हणजे तुमचा पैसा अडचणी देणार आहे. म्हणजे तुम्हाला मला त्रास देणं आणि या गोष्टीतून हे पैसे निघणार नाहीत हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतोय. तर याच्यामध्ये तुम्हाला मला वेळ द्यायला लागेल. मी तुम्हाला ते मी जे सांगितलं माझे टोटल काय जे नियोजन असेल माझं काय जे नियोजन असेल ते मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. म्हणजे याच्यावर मी तुम्हाला म्हणजे असं फक्त वेळ काढतोय किंवा काहीतरी सांगायचं अशा पद्धतीनं मला सांगायचं नव्हतं म्हणून मी एवढा 4-5 दिवसाचा वेळ घेतला. याच्यामध्ये मी माझं सगळं काय असेल बॅलन्स चेक केलं. माझ्या ह्याच्याने काय होऊ शकतं आणि म्हणजे आज संकट आहे आणि संकटात सामना करणे याला पर्याय नाही. संकट तर येत असतात आणि कोणताही प्रश्न हा उत्तराशिवाय नसतो. तर त्या जे उत्तर आहे तर ते त्याला उत्तर आहे पण त्या गोष्टीसाठी त्या वेळ लागणार आहे आणि त्या वेळेला तुम्हाला मला ती वेळ पुरवावी लागणार आहे. त्या वेळेशिवाय पर्याय नाही आहे आणि ते जे पेमेंट स्ट्रक्चर असेल ते मी पूर्ण बनवलंय. काय असेल कशा प्रकारे पैसे मी वितरित करू शकतो आणि त्या गोष्टीला पर्याय नाही आहे. मी तुम्हाला अजूनही सांगतो. मी तुम्हाला ते पुढे ते पेमेंट स्ट्रक्चर पण सांगतो आणि जे पण त्याआधी सांगतो. त्या गोष्टीला माझ्याकडे काही पर्याय नाही. म्हणजे मी माझे 100 नाही 101% प्रयत्न करून मी माझ्या ज्याने मी तेवढंच करू शकतो त्याच्यापुढे माझ्याकडनं काही होणार नाहीये. या उलट तुम्ही मला जर अडचण जाण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यातही अजून वेळ लागू शकतो. दुसरी गोष्ट जी आजच्या घडीला जी माझी अमाऊंट ब्लॉक आहे आणि जे पैसे माझ्याकडे आहेत आणि जे मला तुम्हाला द्यायचे तर ते रिलीज करण्यासाठी होणारा खर्च जो असेल तो खर्चही माझ्याकडे नाहीये. तो सुद्धा मी कुठून तरी ऍडजस्ट करतोय आणि त्या गोष्टीसाठी तो खर्च लागणार आहे. त्याला पर्याय नाहीये. म्हणजे मला आज कमीत कमी माझा जो टोटल टर्नओव्हर असेल तर त्या टर्नओव्हरवर मला आज 5% खर्च आहे आणि जो माझा पूर्ण लॉस आहे तो 5%. जो माझा कधी रिकव्हर होणार नाहीये तो मी लॉस आहे आणि अशा परिस्थितीत मला तो लॉस बेअर करायचा आणि ती गोष्ट म्हणजे आज माझ्याकडे काही नसताना मला ती अमाऊंट त्या ठिकाणी ती पे करून त्या सगळ्या गोष्टी सुरळीत करायच्या आहेत आणि त्याशिवाय पर्याय नाही. तर मी माझ्या पद्धतीनं ती अमाऊंट अरेंज करतोय. माझ्या डोक्याला म्हणजे तो एक टेन्शन आहे आणि त्या टेन्शनमध्ये परत तुम्हाला मला ते उत्तर द्यायचे त्या गोष्टीचे. दुसरी गोष्ट मी काय सांगत होतो? हां. मी काय सांगत होतो? हां. तर त्या अमाउंटबद्दल आणि अमाउंट तुम्हाला कधी रिलीज होईल आणि कशी रिलीज होईल हे पण मी तुम्हाला तारखेसहित सांगतो. या गोष्टीला पर्याय नाहीये आणि याच्यात जर तुम्ही काही करण्याचा प्रयत्न केला म्हणजे हां, आता लीगली पण आपण एका त्याच्या अगोदर लीगली एका विषयावर बोलू. आता बऱ्याच जणांना काय वाटतं, बरेच जण गेले होते म्हणजे सल्ला विचारायला वकिलाकडे किंवा कुठं पोलीस स्टेशनला. जास्त नाही का 4-5 जण गेले होते, की या केसमध्ये आम्हाला काय आता हे बघा, तुम्हाला सांगतो ह्या केसमध्ये काय होत असताना आजपर्यंत काय झालेलं हे मी तुम्हाला सांगतो आणि त्याचे परिणाम पुढं काय होतात. याच्यामध्ये तुम्ही गेले, तुमची एक्स-वाय-झेड काही अमाउंट असेल, तुम्ही बोलणार हे माझे पैसे होते आणि हा व्यक्ती देत नाही. हा सरळ मुद्दा आहे. तर असं तुम्ही केलं, तर मी काय बोलणार, की हो माझ्याकडे पैसे आहेत, पण माझ्याकडे असे पैसे नाहीत. माझा असा जेन्युइन प्रॉब्लेम आहे. तर याच्यामध्ये काय होतं, माझ्यावर गुन्हा दाखल होतो आणि जितकी अडचण मला वाढत, तितकं जे माझं जे ठरवलेलं प्लॅनिंग आहे ते अजून अजून टफ होत चालणार आणि त्याच्यामध्ये येणाऱ्या पैशाच्या वाटा या बंद होत चालणार आहेत. आणि त्याच्यामध्ये म्हणजे माझी इच्छा असून सुद्धा आवाज ब्रेक होतोय. येतोय का आवाज स्पष्ट? परत एकदा चेक करा. आवाज येत नाही. एक मिनिट.
अडचणीत तुम्ही पण आहेत आणि अडचणीत आपण सर्व आहेत. आणि ह्या ज्याच्यात जर तुम्ही मला साथ दिली, पण साथ दिली म्हणण्यापेक्षा सर्वांनी मिळूनच ह्या अडचणीवर मात करायला लागणार, याला पर्याय नाहीये. तुम्ही मला जर म्हणजे तुम्ही आता याच्यामध्ये काय होईल, मी म्हणजेच तुम्ही, तुमचा पैसा माझ्याकडे म्हणजे मी जोपर्यंत सेफ आहे तोपर्यंत तुम्ही सेफ आहेत. याच्यामध्ये काय होईल म्हणजे आज मला माहिती आहे तुम्हाला पैशाची गरज आहे. आज म्हणजे तुम्ही आज भुकलेले आहेत. तर तुमची भूक भागवण्यासाठी तुम्ही स्वतःचे अवयव खाऊ नका हे माझं म्हणणं आहे. म्हणजे तुम्ही मला त्रास देऊन तुम्हाला पैसे भेटतील असा जो ग्रह असा तो काढून टाका. कारण जोपर्यंत मी ओके तोपर्यंत पैसे ओके आहेत. जोपर्यंत आणि याच्यात होत काय असतं तुम्हाला सांगतो. काय आता कोणी मी पण एक माणूस आहे, मी यंत्र नाहीये. आणि आज मी तुम्हाला सांगतो एवढ्या भयंकर अडचणीत असताना आता मला मनस्ताप किती होत असेल किंवा काय काय गोष्टीला मला तोंड द्यावं लागत असेल, तर हे फक्त माझ्या व्यक्तीला माहिती आहे. याच्यामध्ये मी कोणाला इन्व्हॉल्व केलं नाही किंवा याच्यामध्ये मी कोणाला आणि ती करू पण शकत नाही. म्हणजे हा सगळा त्रास सहन करून आणि हे सगळं कामाचं नियोजन बघून म्हणजे आज माझ्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन मागं जो काही त्रास आणि जो काही नियोजन असेल हे सगळं लपवून मी हे सगळं फेस करतोय. तर माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, की कोणताही माणूस असेल तर त्याला पण भावना असतात, त्याला पण मन असतं आणि ज्यावेळेस काय होतं, माणसाच्या आतील भावना मरतात आणि माणूस म्हणजे एक वेळ माणूस मेलेला परवडतो, पण माणसाच्या आतील जर तुम्हाला सांगतो आत्मविश्वास आणि भावना जर त्याच्यामधल्या मेल्या, तर तो माणूस अक्षरशः काहीच करू शकत नाही तुम्हाला सांगतो. तर ती वेळ येऊ देऊ नका. म्हणजे आज तुम्ही जर सपोर्टिव्ह आणि पॉझिटिव्ह राहताल, तर मला त्या पद्धतीनं आगेकूच करता येईल आणि ती कामं मला करता येतील. जर तुम्ही निगेटिव्हिटी पसरवली किंवा तुम्ही निगेटिव्ह झाले, की सर असं झालं, तसं झालं, आमचे पैसे बुडाले, तुम्ही पळून गेले, असं तसं. तर मग होतं काय साहजिक, की वाटतं अरे आपण एवढं करून पण आपल्या नावावर जो डाग पडायचा तो पडतोय आणि कोणी पण करतं कशासाठी, की फक्त स्वतःच्या इज्जत वाचवण्यासाठी किंवा स्वतःचे जे रिप्युटेशन असेल ते वाचवण्यासाठी. मला प्लीज WhatsAppला हाय हाय करू नका. काही जर खरंच जेन्युइन इश्यू असेल तर तो टाका. मला काय होतंय WhatsAppचे नोटिफिकेशन वरतून दिसतात आणि त्याने समोर कॅमेऱ्याकडे लक्ष जाऊन आहे त्या विषयापासून विषयांतर होते. त्यामुळे जर काही आवाज येत नसेल किंवा व्हिडिओ हे होत असेल, लॅग होत असेल, तर त्या गोष्टी सांगा. जर जे काही प्रश्न असेल तर तो बोला. सध्या ट्रेडिंग बंद आहे का? हो दादा, माझी ट्रेडिंग सध्या बंद आहे. कारण ऍक्च्युअली इश्यू असा आहे की माझी सध्या तरी म्हणजे मानसिकता नाही आहे. खूप मोठ्या खतरनाक डिप्रेशन मधून जातोय. फक्त आज मी या गोष्टीतून फक्त धीर धरलेला आहे की तुम्ही सगळे माझ्यासोबत आहे म्हणून मी या गोष्टीतून धीर धरलेला आहे. कारण मला आज एवढ्या लोकांपैकी एकाही माणसाने कधी त्रास दिला नाही किंवा वाईट बोललं नाही. आणि ह्या गोष्टी ही गोष्ट कुठेतरी मला काम करायला आणि पळायला भाग पाडते. म्हणून मी आज आत्मविश्वासाने उठतोय आणि तुमच्यासमोर बोलू शकतो किंवा काम करू शकतो. याच्यामध्ये होतं काय, जर त्रास दिला तर होतं. आता कोणता पण माणूस कशासाठी करतो? पैशासाठी तर मी मुळीच करत नाही. पैशासाठी करत असतं तर मला लाईव्ह करण्याची या गोष्टीची गरज पडतच नव्हती. मग मी ते करायचं ते केलं असतं. माझी जी रेप्युटेशन आहे, आता कोणाला माझ्या जागी तुम्ही जरी असं विचार करा, माझी जे रेप्युटेशन असेल, माझं जे अस्तित्व असेल, आज मी तुम्हाला सांगतो एवढा म्हणजे ह्या परिस्थितीतून जातोय. आणि जर मला तुम्ही सारखं सारखं म्हणत असाल कोणी की हे पळून गेले किंवा हे पैसे देणार नाही, असं झालं तसं झालं, तुमच्यामुळे त्रास झाला वगैरे. हा, माझ्यामुळे त्रास झालाय मला मान्य आहे. पण तुम्ही जर निगेटिव्ह झाले आणि म्हणजे मला जर वाटत असेल की मी एवढं काम करून पण ज्याचं जे आउटपुट येतंय ते निगेटिव्ह येतंय, तर माझा आत्मविश्वास काम करण्याचा तो कुठंतरी लोप पावत चालणार आहे. आणि ती काम करण्याची जी शक्ती आहे, ती कमी कमी होत चालणार आहे. आणि शेवटी मी माणूस आहे, मी यंत्र नाही. कुठंतरी ती गोष्ट लॅप्स होणार आहे आणि त्यांनी खरोखर मग आपण सगळे अडचणीत येऊ. त्यामुळं मी जसं तुम्हाला दर लाईव्ह मधून तुम्ही धीर देतो, आता तसा तुम्ही मला धीर देणं गरजेचं आहे. तुम्ही पण मला ते सांगण्या गोष्टी आणि पॉझिटिव्हली धरणं गरजेचं आहे. मला माहिती आहे पैशाला पर्याय नाही आहे आणि तुम्हाला सांगतो पैसे कधी बुडत नसतात. म्हणजे माझ्या हिशोबाने तरी मी तुम्हाला कायम सांगत आलो, मागच्या 4 वर्षापासून सांगतोय की पैसा कधीही बुडत नसतो. पैसा ज्याच्या ज्याच्यासाठी ज्याचा त्याचा तो त्याला प्यारा असतो. एखाद्याची 1 लाख असो, एखाद्याची 1 कोटी असो किंवा एखाद्याची 100 कोटी असो. तर तो पैसा ज्याचा त्याचा प्यारा असतो आणि ज्याच्यासाठी ती अमाऊंट ही पूर्ण असते. फक्त माझं म्हणणं एकच आहे, निगेटिव्ह होऊ नका, पॉझिटिव्हिटी ठेवा. पॉझिटिव्हिटी ठेवली तर मला काम करता येईल. तुमच्या चेहऱ्यावर जर काहीतरी मला दिसलं पॉझिटिव्हिटी, तर मला ती बघून कुठंतरी काम करता येईल. आज मी फक्त काम करत असाल आणि जे काही प्रयत्न करत असाल, तर हे तुमच्या चेहऱ्याकडे बघून करतो. जर आज तुम्ही अडचणीत येत असाल आणि तुम्हाला त्रास होत असेल, तर मला म्हणजे पुढे जे पाऊल टाकायचंय ते पाऊल म्हणजे माझं जेवढं एवढं कॉन्फिडेंटली पडणार आहे ते पडणार नाही. आणि जी गोष्ट 1 दिवसात व्हायची ती गोष्ट 2 दिवसात होईल किंवा होणार पण नाही. अशा गोष्टी आहेत. त्यामुळं तुम्हाला सांगतोय, आता जे पेमेंटचं स्ट्रक्चर आहे मी तुम्हाला सांगतो कसं ठेवलंय. महिन्याचं जे आपलं पेमेंट स्ट्रक्चर होतं ते महिन्यावरून आपण 4 महिन्यावरती नेलंय. म्हणजे मी तुम्हाला जर तुमचं पेमेंट असेल
प्लस हा दुसरी गोष्ट, याच्यामध्ये आपण हे जे सुरळीत करायचं असेल तर मला एकदा तुमची पूर्ण रक्कम वापस करणे, त्यानंतर आपण 1 वर्षाने 2 वर्षाने बघू सुरळीत चालू करायचंय किंवा नाही करायचं. आणि त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, ही तुमची जी टोटल रक्कम असेल त्यातली 25% प्रत्येक इन्स्टॉलमेंट, 4 इन्स्टॉलमेंट करणार आहे. प्रत्येक इन्स्टॉलमेंटमध्ये तुमची 25% मुद्दल आणि जे तुमचं 4 महिन्याचं त्याचं व्याज असेल, हे असं आपण त्याच्यामध्ये ते इन्क्लूड केलेलं आहे. प्लीज मला खरोखर जेन्युइन इश्यू नसेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करू नका प्लीज. मी तुम्हाला सांगितलं, मी तुम्हाला सगळ्या प्रश्नाचं उत्तर देतोय, किती वेळ लागला तरी सगळं क्लिअर करतोय. आणि मला ते नोटिफिकेशन बंद करता येत नाही. मला माझ्याकडे एकच मोबाईल आहे आणि ते नोटिफिकेशन वरतून येत आहे आणि मी त्याला इग्नोर नाही करू शकत किती काही झालं तरी. माझं लक्ष जात आहे तिकडे आणि मी अगोदर चालत आलेल्या विषयापासून मला डायव्हर्ट होतंय. त्यामुळं हा मी सगळं सांगतोय आता. तर असा विषय म्हणजे 4 इन्स्टॉलमेंट मध्ये मी केलेलं आहे, जेणेकरून तुमचं काय असं ते हो दादा, माझ्यावर विश्वास आहे आणि हा विश्वासासाठीच मी आज तग धरून आहे. कारण मी काही झालं तरी माझ्यावरचा तो जो विश्वास तुम्ही मी संपादन केलाय, तो विश्वास मला गमवायचा. कारण मी माझे रेप्युटेशन आणि माझं जे अस्तित्व आहे आणि मी जे कमवलेला विश्वास आहे, हा जर मी गमवला तर माझं तुम्हाला सांगतो माझी काही कमाई राहिली नाहीये. मी काही नाही म्हणजे पैसा तर मी आजपर्यंत कमवलेलाच नाहीये, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि मला पैशाची कधी हव्यास पण नाहीये. त्यामुळं मी जे कमवलेलं आहे ते फक्त माझे रेप्युटेशन, माझं अस्तित्व आणि तो तुमच्याकडून संपादन केलेला विश्वास. आणि ह्याच गोष्टी जर माझ्या लोप पावल्या तर म्हणजे माझ्या जगण्यात काही अर्थ राहणार नाही असं तरी मला वाटतं. म्हणजे मी त्या ठिकाणी पूर्ण डिप्रेस होऊन जाईल. त्यामुळं कृपया करून फक्त ह्या गोष्टीची तुम्ही काळजी घ्या की मला इथपर्यंत डिप्रेशन मध्ये ढकलू नका की जेणेकरून माझ्या हातून ह्या अशा गोष्टी घडतील. मला ते पापही करायचं नाहीये आणि मला कोणाचा 1 रुपयाही ठेवायचा नाही. त्यामुळे मी एकदम योग्य पद्धतीनं हे नियोजन केलेलं आहे. तर एवढा वेळ तुम्ही मला द्यावा. तो किती वेळ लागेल, कशी स्ट्रक्चर असते ते मी तारखेसहित सांगतोय. म्हणजे असं काही नाही फक्त अंदाजे हा 1 महिना, हा 2 महिने असं नाहीये. मी विथ डेट मी सगळं स्ट्रक्चर ठरवलेलं आहे आणि ते काम त्याच तारखेला होणारच आणि व्हायलाच पाहिजे. आणि ते डेट ग्रेस पिरियड धरून पकडलेले आहेत. म्हणजे जे काम माझं आज होणार आहे तर ते मी तुम्हाला 3 दिवसानंतरची ती तारीख देत आहे. त्यामुळं तुम्हाला उद्या जे समस्याचा सामना करावा लागेल तो करावा लागणार नाही. म्हणजे असं मी सांगायचे 10 तारीख नंतर म्हणायचं 1 दिवस सांगा, 2 दिवस सांगा, तसं होणार नाही. जर मी तुम्हाला 10 तारीख सांगत असाल तर माझ्याकडनं, अरे यार तुम्हाला किती सांगतोय, मला व्हिडिओ कॉल नका करू ना प्लीज तुम्ही. आता मी लाईव्ह सेशन तुम्ही मला व्हिडिओ कॉल करताय व्हॉट्सअपला, मी कसं आता म्हणजे आता तुम्ही कळून घ्या ना थोड्याशा गोष्टी. तुम्ही आता जर व्हिडिओ कॉल करता, मी ऑलरेडी एका व्हिडिओ